आता जे अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध जे चाललेलं आहे त्यामुळं सगळ्या जगाला त्याचा फार मोठं नुकसान आहे. एक तर जे ऑइल इकडं आलं नाही तर अनेक गाड्या ठप्प होणार आहे, अनेक कारखाने बंद होणार आहे आणि जे काय मोमेंटम आहे आपलं इकॉनॉमिकल ते बऱ्याच प्रमाणामध्ये थांबणार आहे. त्यामुळं अमेरिका आणि इस्रायल आणि इराणचं युद्ध थांबणं अत्यंत आवश्यक आहे. एकतर अमेरिकेने आपली इस्रायलनी जे काय खुमनीच्या संबंधामध्ये केलेलं आहे तर एकदम त्यांच्यावर असा हल्ला होणं योग्य नव्हतं आणि युद्धाच्या संबंधामध्ये आता एकतर हे युद्ध थांबावं अशी आमची इच्छा आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितले की आम्हाला शांती हवी आहे, आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवा आहे. ही भूमिका नरेंद्र मोदींची आहे आणि त्यामुळं आता अमेरिकेचे तर आपले संबंध चांगले आहेतच आहेत. अमेरिकेबरोबर जो ॲग्रीमेंट झालेला आहे मागच्या वेळेला त्यामुळं 45 लाख करोडचं ते ॲग्रीमेंट आहे आणि लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे आणि MSMEच्या माध्यमातून छोटे उद्योग आहे त्या छोट्या उद्योजकांना आपला माल एक्सपोर्ट करण्यासाठी त्याची चांगली संधी मिळणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की अमेरिकेसोबत आपले संबंध चांगले आहेत, रशियासोबत आपले संबंध चांगले आहेत. मध्यंतरी आपण यांच्याबरोबर जे युरोपच्या अनेक देशांसोबत आपण ॲग्रीमेंट केलेलं आहे. त्यामुळं व्यापारामध्ये जगभरामधल्या राष्ट्रांशी संबंध ठेवून मेड इन इंडियाला जादा महत्त्व देऊन या ठिकाणच्या छोट्या मोठ्या उद्योजकांना आपल्या मालाला चांगलं मार्केट मिळेल असा आमचा प्रयत्न आमच्या सरकारचा आहे आणि त्यामुळे हे इराणचं आणि याचं युद्ध थांबलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि ते लवकरच थांबेल अशी अपेक्षा आहे. तेलाची काय परिस्थिती सर देशामध्ये? इंधनाची परिस्थिती काय? तेलाची परिस्थिती आहे, अजून 1-2 महिने आमच्याकडे तेल आहे म्हणजे तोपर्यंत युद्ध बंद होईल पण 1-2 महिन्यामध्ये आपली काय अडचण अजिबात येणार नाही. चला थँक्यू.